नमस्कार चॅम्पियन्स, स्वागत आहे तुमचं आरंभ करिअर पॉईंटमध्ये. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आपण न्यू बॅच 2026-27च्या गणिताच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. मित्रांनो, 10वी म्हणजे दडपण नाही तर एक संधी आहे. आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ घेऊन आलो आहे जे तुमचा वेळ वाचवतील आणि तुम्हाला रट्टा मारण्याऐवजी कन्सेप्ट किंग बनवतील. आजचा आपण अल्जेब्राचा पाया म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स अगदी शून्यातून शिकणार आहोत. चला वही आणि पेन काढा. आजचा लेक्चर ऐतिहासिक होणार आहे. अंडरस्टँडिंग द बेसिक्स. धड्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. पण याचा अर्थ काय? व्हेरिएबल्स. गणितांच्या व्हॅल्यूज बदलतात, जसे की x, y, m, n, अजून एक्सेट्रा, जसे की a, b. तसंच पण डिग्री म्हणजे काय आता? की डिग्री म्हणजे सर्वात महत्त्वाची अट या व्हेरिएबलचा पॉवर म्हणजे घातांक फक्त एक असावा. जो व्हेरिएबल्स आहे त्याचा घातांक फक्त एक असावा. जसं आता जनरल फॉर्म जनरल फॉर्म याचं स्टँडर्ड रूप काय रे? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 प्लस c इज इक्वल टू 0. मला आता सांगा, जर 0 a इज इक्वल टू 0 असेल तर काय होईल? मग तो धडा होतो वन व्हेरिएबल. म्हणून अट अशी आहे की a आणि b कधीच एकाच वेळी शून्य नसतात. ते शून्य नसतात. मग हीच खरी धड्याची ओळख. आता आपण पाहूया सर्वात महत्त्वाची एलिमिनेशन मेथड. दोन इक्वेशन सोडवण्यासाठी, आता समजा ही पहिली इक्वेशन दुसरी इक्वेशन यांना सोडवण्यासाठी एलिमिनेशन मेथड वापरावी लागते. एकाला एलिमिनेट करावं लागतं. समजा x आणि y दोन चॅलेंजर्स आहेत. आपल्याला एकाला बाद करायचं मला प्लस x प्लस वाय एक्स वाय या दोघांपैकी दोनच्या जोडींपैकी एकाला मला बाद करायचं आहे. त्यासाठी आपण कोइफिशिएंट समान करतो. हे कोइफिशिएंट त्यांचे जे आहे ना त्यांना समान करतो आपण. ज्यावरती ते कोइफिशिएंट आहे त्यांना समान करतो. जर चिन्ह वेगळे असतील तर आपण काय करतो तुम्हाला माहितीच आहे. एकदम इझी स्टेप आहे ती. त्यानंतर आपण पाहूया सर्वात छान ग्राफिकल मेथड. गणितात चित्र काढायला कोणाला आवडत नाही? ग्राफिकल मेथड म्हणजे आपण प्रत्येक इक्वेशनसाठी किमान 4 जोड्या शोधतो. जेव्हा आपण ग्राफवर दोन सरळ रेषा काढतो तेव्हा त्याच्या बिंदूवर एकमेकींना छेदतात. त्याला आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणतो. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. दोन समान लाईन्स, तोच बिंदू म्हणजे आपल्या गणिताचं उत्तर. आलेख काढताना पेन्सिल टोकदार ठेवा, नाहीतर 1 mm च्या चुकीने तुमचे मार्क्स जातील. आता पाहूया सर्वात छान सर्वात सोपी पद्धत, क्रॅमर्स रूल. आता आपण शिकणार आहे ग्रोबियल क्रेमल यांची जादू. क्रॅमर्स रूल. डिटर्मिनंट. आता a इंटू डी मायनस बी इंटू सी हे सोडवायला शिकू. यानंतर आपण dx आणि dy काढतो आणि शेवटी x इज इक्वल टू a dx अपॉन d आणि y इज इक्वल टू dy अपॉन d वापरून उत्तर मिळवतो. ही पद्धत बोर्डाची सर्वात लाडकी पद्धत आहे. सो यावर आपण खूप प्रॅक्टिस करणार आहोत. तर नेक्स्ट, आता चॅलेंजेस अँड वर्ड प्रॉब्लेम. काही मुलं शाब्दिक उदाहरण त्यांना घाबरतात, पण ही खरी मज्जा आहे.
प्रश्नातील माहितीवरून दोन कंडिशन ओळखा आणि त्यावरून दोन इक्वेशन तयार करा. वय विचारलं एक्स मानूया, संख्या विचारली वाय मानूया. या नवीन बॅचमध्ये आपण अशा काही ट्रिक्स शिकणार आहोत की तुम्हाला शाब्दिक उदाहरण सर्वात सोपे वाटतील. तर चॅम्पियन्स हा होता न्यू बॅच 2026-27 चा पहिला श्री गणेशा. हा आता प्रवास सुरू झालेला आहे. कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कोणती पद्धत सर्वात आवडली. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यातील काही गणित सोडवणार आहोत. लक्षात ठेवा, 100% सोडवणार आहोत. अशा सविस्तर आणि इंटरेस्टिंग शिक्षणासाठी आरंभ करिअर पॉईंटला आत्ताच सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, वेट फॉर नन, स्टार्ट फ्रॉम नाऊ. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत स्टे फोकस, स्टे